रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, त्यांची चर्चा करूया। काय नक्की मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय मागणी आहे? आज या ठिकाणी पुणे शहर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं व संबंध महाराष्ट्रामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार संबंध महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालयांवरती आज उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती आणि त्याचा भाग म्हणून पुणे शहर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आजचा हा मोर्चा या ठिकाणी कलेक्टर ऑफिसवरती येऊन धडकला आहे। आपल्याला सांगू इच्छितो या महाराष्ट्रामध्ये मागण्या काय आहेत प्रमुख मागण्या काय आहेत? आमच्या याच्यामध्ये मागणी आहे की या महाराष्ट्र सरकारने जे काय आता आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा जो घाट घातलेला आहे, फडणवीस साहेबांनी जो हट्टहास धरलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे, तो त्यांच्या अंगलट येणारा आहे आणि या ठिकाणी 59 जातींमध्ये भांडण लावणार आहे, यांच्या 59 जातीच्या एकात्मतेला धोका निर्माण करणार आहे आणि म्हणून आम्हाला या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे। नक्कीच मोर्चामध्ये मोठे नागरिक सामील झालेले आहेत। काय मागणी असणार आहे आणि काय या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने कलेक्टर कचेरीवरचा मोर्चा आम्ही आणलेला आहे। या मोर्चामध्ये आमची जी प्रमुख मागणी आहे ती आरक्षण वर्गीकरण उपवर्गीकरण या संदर्भात आमच्या पक्षाचा विरोध आहे। रामदास आठवले यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही हा उपवर्गीकरणाला विरोध म्हणून हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। खऱ्या अर्थाने शासनाला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की जर आवश्यक असेल तरच तुम्ही वर्गीकरण करा, परंतु शासनाने हा वर्गीकरण करायचा हटकून हा घाट घातलेला आहे। एससीच्या लोकांना त्रास देण्यासाठी, त्यांचं आरक्षण डुबवण्यासाठी या ठिकाणी त्यांनी हा घाट घातलेला आहे असं या ठिकाणी समजतो। आणि त्याचप्रमाणे न्यायाधीश अनंत बदर यांच्या समिती अहवाल देखील शासनाने दडपून ठेवलेला आहे, तो देखील डिक्लेअर करावा, सार्वजनिक करावा अशी या ठिकाणी आम्ही सर्वांनी घोषणा केलेली आहे आणि आज विनंती करतो। नक्कीच मोठ्या प्रमाणात मोर्चात देखील जे नागरिक आहेत ते सामील झालेले पावस आहेत। एकंदरीत सर्व मागण्यांचे जे निवेदन आहे ते थोड्याच वेळात कलेक्टर जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे। एकंदरीतच या मोर्चाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे केलेले पावस मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊतसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।